नमस्कार, मी निर्जलास किचन अँड ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। अक्षय तृतीयानिमित्त मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु काही कारणास्तव हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला मिळेल। आमच्याकडे खानदेशामध्ये रव्याच्या सांजोऱ्या अक्षय तृतीयानिमित्त सर्वाधिक केल्या जातात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी बारीक रवा 2 वाटी घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर 250 ग्राम हा रवा आहे। ह्या रव्याच्या सांजोऱ्या करताना बरेच जण मैद्याचा वापर करतात, पण मी इथे मैदा पूर्णपणे टाळला आहे आणि इथे रव्याचाच वापर केलेला आहे। रव्याला आपल्याला तुपाचे मोहन द्यायचे आहे, त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तूप यामध्ये मिक्स केलेले आहे व हाताच्या साहाय्याने आपल्याला हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर इथे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आता आपल्याला सारण तयार करायला घ्यायचे आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घातलेले आहे आणि नंतर आपल्याला 1 वाटी बारीक रवा या तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झाल्यानंतर मी इथे 1.5 वाटी खोबरा खीस यामध्ये मिक्स करून हा सुद्धा चांगला परतवून घेतलेला आहे। इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार काजू बदामची पूड येथे बारीक करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मी इथे फक्त बदाम वापरलेले आहेत, बदामचे काप करून यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला इथे रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर पिठी साखर 2 वाटी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी बारीक केलेले बदाम आणि वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे। नंतर यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचे आहे। भिजवलेला रवा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे गोळे करून एकदा फिरवून घ्यायचा आहे। मग रवा मऊसूत होतो आणि त्याची पोळी छान लाटली जाते। मी इथे कणकेचे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे व याची एक पारी लाटून आपल्याला त्या सांजोऱ्याच्या साच्यामध्ये सांजोरी तयार करून घ्यायची आहे। या सांजोऱ्याच्या साच्यामध्ये आपल्याला हे आतील मिश्रण व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे आहे। नंतर ती पारी आपल्याला पलटवून व्यवस्थित दाबून घ्यायची आहे। साच्याच्या साईडला आलेल्या कळा काढून घ्यायच्या आहे। खूप छान सुंदर अशा प्रकारे आपली ही सांजोरी तयार होते आणि खूप सुंदर असा आकार येतो। तुम्ही बघू शकता आपली आता ही सांजोरी तयार झालेली आहे। अशा प्रकारे सर्व सांजोऱ्या मी आता करून घेणार आहे।
ह्या सांजोऱ्या तळायला घेतलेल्या आहेत। ह्या सांजोऱ्या आपल्याला एका साईडने तळून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने ह्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि ह्या व्यवस्थित 1 ते 2 मिनिटासाठी चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। सांजोऱ्यांना कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि त्यांना पुडेसुद्धा सुटलेली आहेत। खुसखुशीत अशा ह्या सांजोऱ्या आपल्या आता तळून तयार झालेल्या आहेत। आता मी सर्व सांजोऱ्या ह्या तळून घेणार आहे। खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या आपल्या सांजोऱ्या आता तयार झालेल्या आहेत। ह्या पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरायच्या आहेत। आणि असे काही नाही की फक्त आपण अक्षय तृतीयालाच ह्या सांजोऱ्या करू शकतो। मधल्या कुठल्याही वेळेमध्ये आपल्याला खायच्या असतील तर ह्या सांजोऱ्या तुम्ही एकदा रेसिपी नक्की करून बघा। खूप छान अशी ही सांजोरी तयार होते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते। तुम्हाला ही रव्याची सांजोरी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।